माध्यमातून जे दाखवून दिल्या गेलं त्याचाच कित्ता आता ज्युनियर टीम ही कुठेतरी गिरवत असल्याचं आढळून येत आहे. ज्यांना स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगानं जबाबदारी आहे, जेंडर सेन्सिटिव्हिटीचं भान असलं पाहिजे, शोषणाच्या विरोधात असलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जे संविधानिक मूल्य आहे सायंटिफिक टेम्परामेंटचं ते जतन करणाऱ्या महिला आयोगाच्याच अध्यक्षा जर घाली लोटांगण आणि वंदित चरण अशा स्वरूपाचं जर कृत्य करत असतील तर यासारखं दुसरं कोणतं दुःख आणि दुर्दैव नाही. मात्र हे काही त्यांचा पहिला प्रकरण आहे. कोणत्याही प्रकरणात गेल्यानंतर त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, मुद्दे सोडून त्यांच्या संदर्भातली केलेली टिप्पणी, मग ते हरवणं प्रकरण असो का इतर कोणतेही प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोग जो काम करतोय त्याच्या अध्यक्षा ज्या काम करतात आहे त्या कुठेतरी आरोपीची पाठराखण करत असताना दिसल्या. मात्र या प्रकरणात तर थेट विकृतीचेच पूजा, तेही पाद्यपूजा करताना आणि थेट डोक्यावर छत्री घेऊन त्यांना जी मान्यता देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा निषेधार्ह आहे. त्यांनी त्याच्या आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र ही सर्व राजकीय मंडळी ही भारतीय जनता पक्षाची खुशामत करणारी अशा स्वरूपाची असणारी ही सर्व प्रवृत्ती एकंदरीत ही आढळून येते. आणि ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती जी आहे ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संत विचारांच्या कुठेतरी ही विरोधात आहे. हेही या निमित्ताने सांगावंसं वाटतं. ज्या नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या झाडल्या, नरेंद्र दाभोळकरांचं काय म्हणणं होतं की असे जे कृत्य चालतात हेच कुठेतरी थांबावेत, म्हणून तथायात संघर्ष करणारा जो माणूस होता त्यांचा विचार हा महाराष्ट्राचा आज महाराष्ट्र धर्म म्हणून स्वीकारला पाहिजे. मात्र दाभोळकरांना गोळ्या घालणारा जो विचार आहे आज तो विचार सत्तेमध्ये बसल्याचं जे आढळून येतं याबद्दल मला अत्यंत दुःख आहे.